गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 हे गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला हे गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 हे गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 हे गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन भगवान की जय। पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगत गुरु तुकाराम महाराज की जय। संत सावता महाराज की जय। संत गुरुबा महाराज की जय। संत तुकोबा महाराज की जय। सिया बलरामचंद्र की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। बुद्ध भगवान की जय। मोहम्मद पैगंबर की जय। आज के आनंद की जय। यीशु भगवान की जय। गुरु नानक देव की जय। सभी साधु संतन की छत्रपति शिवाजी महाराज की वैराग्य मूर्ति गाड़गे महाराज की भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर की सभी साधु संतन की अपने अपने माता पिता की गो माता की सभी धर्मों की भारत माता की याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आज देतो पोट भरी पुरे मनाल तोवरी। तुकाराम महाराज म्हणतात अभंग किती छान आणि सुंदर छोटासाच आहे पण अर्थ खूप महान आहे। तुम्हाला याच असेल तर या म्हणतात याल तरी यारे लागे। तुम्हाला घरातल्या किटकिटीमुळे मरून जावं वाटत असेल थकले असाल तर संत म्हणतात आमच्या मागे या याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे। आपल्या घरी जमन का अवघे अन्न? आपल्या घरी नात्याच्या रक्ताच्या नात्यामध्ये सुद्धा आज जमून नाही राहिलं तर आपण अवघे या म्हणू का? संत काय म्हणतात जी या वरोरा गावामध्ये जेवढे काही असेल जेवढेही मंडळी असेल अवघेच्या अवघे आले तरी आमच्यापाशी खूप मोठी जागा आहे म्हणतात संत। आपण काय म्हणतो एक दिवस पाहुणा आला तरी कवा जाते बापा कवा जाते बापा पहा तर आपलं छोट आपली परिस्थिती आपली कमाई छोटी आहे ना त्या छोट्या कमाई प्रमाणे काम आहे आपलं। 2-10 दिवस जर पाहुणा राहिला तर बजेट लागून जातं बाबा काम नाही का आम्हाला बी कामाला जायला लागते आमच्या मग कष्ट आहे 2 पैसे कशी आहे तर ते पुरणार नाही का म्हणून तुम्ही लवकर जा ये जा पण लवकर। पण संत काय म्हणतात याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आज देतो पोट भरी पुरे मनाल तो तुम्ही म्हणाल महाराज पुरं झाले जी आता काही जसं जेवणाच्या पंक्तीत बसल्यावर घ्या ना जिलेबी घ्या ना बुंदा घ्या लाडू घ्या भाजी घ्या पोळी घ्या मग आपण काय म्हणतो पोट भरल्यावर नाही आता लोक तसंच म्हणतात तुकोबाराया
तुम्ही पुरं म्हणेपर्यंत देतो, फक्त तुम्ही मनानं तर याल तरी या रे लागे, अवघे माझ्या मागे मागे, आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो भरी. पण येतात नाही सांगितलं कसं याचं, हळूहळू चाला, हळूहळू चाला. तलवार घेऊन नाही जमत, सोट्या घेऊन नाही जमत, या मेंदू मध्ये भांडण घेऊन नाही जमत. इकडं हे बसत नाही. या मेंदूतलं सगळं काढून ठेवायचं, मग तेव्हा हे भरता येईल. किंवा असं नाही भरून, तुमच्या मेंदूत भरूनच घरचं भांडण, झगडा, वाद विवाद, जात पंथ धर्म पक्ष पार्टी, हे सगळं मेंदूत भरूनच आहे. हे इथं डिलीट होते. हे डिलीट करायची मशीन आहे. जसं कॉम्प्युटरला पेन ड्राईव्ह लावला तर त्याच्यातला माल डिलीट करता येते. असा काढता येते का? असा काढता येत नाही. तो कॉम्प्युटरलाच लावा लागते, तेव्हा डिलीटही करता येते आणि दुसरा माल भरता येते. तसंच तुम्हाला इथं या लागते, इथं ते डिलीट करून टाका लागते आणि जो नवीन माल मिळाला तो डोक्यात भरा लागते आणि घराकडे जा लागते. गोपाल कृष्ण भगवान की जय. तुम्हाला संध्याकाळी जेवायला येतो म्हणजे सगळं बरं होते असं नाही हो. गाडगेबाबा म्हणायचे की माझी माई रोडगावाईन तुले, लेकरू होऊ दे मले मरी माय रोडगावाईन तुले, लेकरू होऊ दे मले मरी माय रोडगावाईन तुले, लेकरू होऊ दे मले मरी माय रोडगावाईन तुले. कोंबड बी देईल तुले आन बकर बी देईल तुले, कोंबड बी देईल तुले आन बकर बी देईल तुले, मरी माय रोडगावाईन तुले. अहो लेकरू होऊ दे मले मरी माय रोडगावाईन तुले, लेकरू होऊ दे मले मरी माय रोडगावाईन तुले. काय म्हणतात आणि गाडगेबाबा म्हणाले 900 कन्या पुत्र होते तर काय करावे लागे पती, मरी मायकडे रोडगा दिल्यानंतर लेकर झाले असते म्हणे तर लग्न कायले करता का म्हणे. मग पहा ना किती सोप्या सरळ भाषेत. आणि आम्ही अंधश्रद्धेत फसून राहिलो. अंधश्रद्धेतून बाहेर काढण्याकच गाडगेबाबा आले. आजी किती काही उपास तापास केले त्यानं देव नाही भेटत. आपल्या पोटाला गांजून देव नाही भेटत. एक दिवस करावं. जशी एक दिवस टाकी खाली ठेवली का त्याच्यातले गेंडर गांडर मच्छर बिच्छर मरून जाते, तशासारखी एक टाकी खाली एक दिवस खाली ठेवावं बा असं होय ते. तर त्या निमित्तानं कोणातरी संत महात्म्यांचे देवी देवतांचे उपवास करावं बा ते आहे. पण तुम्ही लागले काय साठी? लेकर झाले पाहिजे, घर झालं पाहिजे, पूर्व ड्युटीवर लागलं पाहिजे, जमीन झाली पाहिजे, तिकडे बंगला बनला पाहिजे, एक गाडी झडली पाहिजे, अरे आमच्या तब्येती चांगल्या राहिल्या पाहिजे त्यासाठी उपास. त्यांना होत मरी माय रोडगावाईन तुले, तब्येत दुरुस्त होऊ दे. माईवाली नाही असं नाही जमत. त्यांना नाही होत तब्येत दुरुस्त. तब्येत दुरुस्त सकाळी उठल्यानं होते, तब्येत दुरुस्त सकाळी व्यायाम केल्यानं होते, तब्येत दुरुस्त निर्व्यसनी राहण्यानं होते, तब्येत दुरुस्त आयुर्वेदिक जे काही जे आपल्याला जे शेतीमध्ये जे पिकते ना हे सुंदर असं चांगल्या वातावरणातलं खाल्ल्यानं होते. तब्येत दुरुस्त त्यानं होते. गाईचं गोमूत्र शेण हे जमिनीत टाकल्यानं जे पीक येते सुंदर गोड त्यानं तब्येत दुरुस्त होते. रासायनिक खतानं तर बिघडू शकते आहे का नाही. जास्त पिकलं पाहिजे म्हणून आपल्याला ते करावं लागते, होतच नाही राजो. तशासारखं लोक काही आजकाल बसायला पाहत नाही म्हणून हे साधन बदलावं लागते. की आज ऑर्गन आहे काल्यात, ऑर्गन आहे पॅड आहे काल्यात, नाही तबला आहे, तुम्ही आहे सर्वे, नाही तर ऑर्गन पॅडले ऑर्केस्ट्रा मध्ये ठेवते लोक. ऑर्केस्ट्रा मध्ये ठेवते का नाही. संत म्हणते की सगळ्यांचा काला झाला पाहिजे. यांना कोणता गुन्हा केला या ऑर्गन सांगा बरं. किती सुंदर वाजते, काय गोड आवाज आहे. पॅडनं कोणता गुन्हा केला, किती सुंदर वाजते हो आहे ना. अरे तेच त्या पिक्चरच्या गाण्यावर वाजते तर तेच भजनावरही वाजू शकते ना.
म्हणून बाबासाहेबांचे एक गीत म्हणावं असं वाटते, कारण जेव्हा गाडगे बाबाची आणि बाबासाहेबांची भेट व्हायची, अरे तो तर माणूस किती मोठा विद्वान, 160 देशामध्ये त्या माणसाची ख्याती आहे, आणि गाडगे बाबा स्वच्छता करणारे माणसं पण एकामेकाच्या कार्यामध्ये बसणारे होते. ही मानवता असली पाहिजे. आणि म्हणावं वाटतंय, अहो काकेत लेकरू हातात झाडणं, डोईवर शेणाची पाटी, कपडा न लत्ता न खायाला भत्ता, फजिती होती माय मोठी. माया भीमान भीमान माय सोन्यानं भरली मोठी, माया भीमान भीमान माय सोन्यानं भरली मोठी, माया भीमान भीमान माय सोन्यानं भरली मोठी, माया भीमान भीमान माय सोन्यानं भरली मोठी. झोपडीले होती माय मुडकी टाटी, झोपडीले होती माय मुडकी टाटी, माया लुगड्याले होते माय 17 गाठी, माया लुगड्याले होते माय 17 गाठी. अरे पोरगा झाला साहेब न सुना झाल्या साहेबनी सांगतात ज्ञानाच्या गोष्टी, पोरगा झाला साहेब न सुना झाल्या साहेबनी सांगतात ज्ञानाच्या गोष्टी. माया भीमान भीमान माय सोन्यानं भरली मोठी, माया भीमान भीमान माय सोन्यानं भरली मोठी, माया भीमान भीमान माय सोन्यानं भरली मोठी. पंढरपुराची शान देवा तुझं देऊळ, आम्हा वारकऱ्याचा मान देवा तुझं देऊळ, आम्हा वारकऱ्याचा मान देवा तुझं देऊळ. या पंढरपुराची शान देवा तुझं देऊळ, या पंढरपुराची शान देवा तुझं देऊळ, आम्हा वारकऱ्याचा मान देवा तुझं देऊळ, वारकऱ्याचा मान देवा तुझं देऊळ. गरीब असो वा श्रीमंत येतो तुला रे शरण, 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 दुःखी असो वा संकष्टी सांगे तुला गारण, दुःखी असो वा संकष्टी सांगे तुला गारण. आम्हा भक्तांचं समाधान देवा तुझं देऊळ, आम्हा वारकऱ्याचा मान 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 देवा तुझं देऊळ. आमच्या वारकऱ्यांचा मान आमचा पांडुरंग नाही का?
वंदनीय महाराजांनी सुद्धा अहो गाडगे बाबा ज्या ज्या वेळेस आहे ना हे दिंडी जायची तुकडोजी महाराज सुद्धा वारीला जायचे हो दरवर्षी जेवढे काही वारकरी जायचे तर गाडगे बाबा रस्त्यामध्ये स्वच्छता करायचे माझा येणारा वारकरी आहे त्याच्या पायाला काटे रुतले नाही पाहिजे त्याचा पाय गाडण्यात नाही पडला पाहिजे त्याचा पाय कचऱ्यात नाही पडला पाहिजे हे गाडगे बाबा एकदा आवाज द्या बोलो गाडगे महाराज की जय आणि म्हणून ते गाडगे बाबा या पाण्याच्या ठिकाणी बसले अशा या ठिकाणी बसले आणि त्या जागेचं सुद्धा नंदनवन झालं अहो हे घोडसकर परिवार घोडसकर साहेब काही डोक्यावर नेणार नाही जागा एक दिवस इथून सगळ्यांना निघून जावं लागते पण तिथे तो जीव असल्यामुळे या बाबांच्या या मंदिराची शोभा आहे एकदा घोडसकर साहेबांसाठी सुद्धा टाळ्या वाजवून द्या अरे जीवनभर माणूस समजूनच घेत नाही ज्या दिवशी आपण समजून घेऊ ना त्या दिवशी खऱ्या अर्थानं आनंद निर्माण होते आम्ही समजून घेत नाही आम्ही फक्त त्याला जातीनं पाहतो आम्ही धर्मानं पाहतो आम्ही असं म्हणतो नाही तो आपल्या जातीचा नव्हे हो तो आपल्या जातीचा थोडी वेळ पर कबीर महाराज म्हणतात ना पुरावा आहे ना मोठा का जात न पूछो साधु की पूछ लीजिए ज्ञान मोल करो तलवार का बड़ी रहने दो मोल करो तलवार का बड़ी रहने दो मोल करो तलवार का बड़ी रहने दो जय हो जय संत कबीर महाराज की जय निघून जाईल आणि माझं या YouTube मधलं या माझा मानवता विचार मंथन चॅनल मध्ये माझे कीर्तन साठवून राहील मी निघून जाईल आज तुम्ही जेवल्यानंतर डबल जेवता का पण उद्या भूक लागते ना आज ऐकलं हो उद्या अजून ऐकून घेऊ पक्षावर म्हणून या YouTube मध्ये साठवून ठेवणे आहे आपल्याला कारण हे वाणी निघाली हे वाणी निघाली हे डबल उद्या निघल नाही निघल सांगता येणार नाही जाता जाता संपू शकत पण मात्र याच्याच साठवलेली वाणी हे जीवनभर या माध्यमातून या युट्यूबच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचतात बड़े बड़ाई ना करे बड़ा न बोले वो बड़े बड़ाई ना करे बड़ा न बोले वो हीरा मुख से ना कहे लाख मारा मोर हीरा मुख से ना कहे लाख मारा मोर चलती चक्की देख कर ये चक्की आहे रोज चालते सकाळ होते संध्याकाळ होते चक्की वय हे पृथ्वी फिरतच आहे चलती चक्की देख कर दिया कबीरा रोय चलती चक्की देख कर दिया कबीरा रोय दो पाटन के बीच में साबुत जल होय दो पाटन के बीच में साबुत जल होय
सर्वात सुंदर बोला, सर्वात सुंदर बोला. ऐसी वाणी बोलिये. या वाणीनं ना जग जिंकता येते, या वाणीनं जग जिंकता येते आणि या वाणीनं जग तोडता येते. या वाणीनं परिवार जोडता येते आणि या वाणीनं, याच वाणीनं परिवार तोडता येते. ऐसी वाणी बोलिये मन का आपा खोए. ऐसी वाणी बोलिए मन का आपा खोए. औरन को शीतल करे आपम शीतल होए. औरन को शीतल करे आपम शीतल होए. औरन को शीतल करे आपम शीतल हो. या वाणीनं आपल्याला जी आनंद मिळते. मी सांगतो रे बाबा. राम राम भाऊ, राम राम. जय गुरु, जय गुरु. रामकृष्ण हरी माऊली, रामकृष्ण हरी. जय हरी, जय भीम, जय भीम. अस्सलाम वालेकुम, जय सेवा, जय शिवराय, जय माता दी, नमस्कार, जय अवधूत बाबा, जय पांडुरंग, जय गाडगे बाबा. या वाणी पण आम्हाला वाणी वापरता येत नाही. एवढी सुंदर वाणी दिली आहे. पण मला वाणी दिली तर कितीतरी दूर झाले मिळते. या वाणीवर नाही तर मला कोणी विचारलं असतं. सांगा तुम्हा तुमच्या घरात तर कदर होऊ द्या. सुनाना चांगली वाणी वापरा तर सासू म्हणून माई पोरी सारखीच आहे हो. सासूला चांगली वाणी वापरा तर सून म्हणून माय सारखीच आहे हो. आई तुझी आठवणच येत नाही, आई तुझी आठवण येत नाही, माय सासूच माय सारखी. क्या बात आहे. अरे एवढं तू सांगायला सांगता रे हो. का जप तप विधी येणे नवे सिद्धी वायाची उपाधी धम्म धर्म. किती काही जप करा, तप करा, कारण आता अब साधन बदलना होगा. अब साधन बदलना होगा. वंदनीय राष्ट्रपति तुकडोजी महाराज म्हणतात घर घर यही गाना होगा. एक जमाना था जप तप का, योग याग क्रिया. आता आता आपल्या गावाची सेवा करा. आपल्या गावाची सेवा जो करतो, सेवा केल्यानं हे सुंदर आहे. तिथे तुरी लागल्या आहे, तिथे फुलं लागले आहे, तिथे जाम लागला आहे. ह्या माणूस कोणी कोणी म्हणत असेल अरे बा ह्या माणूस इथं आहे. अरे बा तो दुरावर नाही नेणार आहे ना. एवढं तर लक्षात घ्या. तुम्ही तुमचा बंगला नेता का? अरे जोपर्यंत आहे तोपर्यंत राहू द्या. स्वच्छता ठेवते, साफसफाई ठेवते आणि बिचारा इकडे पडीत राहत होतं. तिथं जंगल होतं, तिथं डुकर बसायचे, जिकडे हे बसायचं कचरा काढी होता, तो साफ झाला. तिथे तुम्हाला शेतकरी जे पिकं होते तो चना राजू. चल चल फुल्या गावाला राहू नको रे शहराला. अन्न नाही तर मरसी उपासी. अन्न नाही तर मरसी उपासी. चल चल फुल्या गावाला राहू नको रे शहराला. अन्न नाही तर मरसी उपासी. अन्न नाही तर मरसी उपासी. सोन्यासारखी जमीन सगळी परंतु राबे ना कोणी. अरे उठला सुटला लवकर होतो पैशासाठी लोभाने. मग कोण करील मग काम शेतीचे. अरे कोणाकोणावरची 100 एकर जमीन आहे पण वाळता येत नाही. मजुराने राहावं लागतं. कोणाकोणापाशी 100 एकर जमीन आहे पण वाळता येत नाही. अरे कोणाकोणापाशी नाही तो जंगलातही जमीन निर्माण करून टाकते. गोपाल कृष्ण भगवान. अरे ज्यांच्याकडे सुपीक जमीन आहे पण वाहता येत नाही, इच्छा नाही, घरी खूप आहे, काय करावं आपल्याला, काय करायचं आहे, पण त्याच्यापाशी नाही. त्याला असं वाटतं की थोडीच असेल तर ते उठवावं, दोन चण्याचे दाणे लावावं, 2 गव्हाचे दाणे लावावं आणि त्याचं काहीतरी उत्पन्न घ्यावं. आणि ते उत्पन्न निघालं तर ते कोणाला मिळते? आपल्यालाच मिळते. अन्न नाही तर मरशी उपाशी. आपल्या घरी अन्नच आहे ना, ते पिकते कुठं? जमिनीत पिकते. हे जमिनीत पिकते, हे दुकानात मिळत नाही. ते इथून जेव्हा त्या मार्केट मध्ये जाते ना, मार्केट म्हणून जेव्हा दुकानात येते तेव्हा घेता येते. पण या जमिनीशिवाय तुम्हाला मशीन मध्ये निघाले वा चणे असं ऐकलं? साखर मशीन मधून निघाली असा हे अशी गोडी मिळते का? साखरेची गोडी उसात आहे
आणि ते ऊस कुठे राहते? शेतीत आहे. आणि शेतीतला जेव्हा ऊस कारखान्यात नेला त्याचा रस काढला तेव्हा त्याच्या साखर बनण्याची प्रक्रिया बनते, गुळ बनण्याची प्रक्रिया बनते. तेव्हा तर तुम्हाला सकाळी जवळ जवळ मस्त दूध प्यावं वाटते, कोणाकोणाला चहा प्यावं वाटते, नाही का? नाही, सगळं पहा. कोणतंही आता एक गोष्ट आहे, व्यसन खूप लागलेलं आहे आपल्याला. तसं तर संत महात्मा म्हणते चहाही बरोबर नाही आहे. चहा एक चहा, चहा एक चहा, चहा दोन्ही बसे. अरे अक्कल झाली पिशी याच्यान हो, अक्कल झाली पिशी याच्यान हो, अक्कल झाली पिशी याच्यान हो. चहा एक चहा, चहा दोन्ही कप, चहा एक चहा, चहा दोन्ही कप. नाही धकत भाकर याच्यान हो, नाही धकत भाकर याच्यान हो, नाही धकत भाकर याच्यान हो. काय आहे चहा? अशी वस्तू आहे, पण एकदम तिला माग लावून बसू नका. अरे एखाद्याच्या घरी गेलो, आता गरीबाच्या घरी गेलो, नाही मिळत, मी तुम्हाला काही सोडा म्हणणारच नाही. कारण संत महात्म्याने कितीतरी सोडा म्हटलं, तर तुम्ही काही सोडत. संत महात्म्याने सांगितलं, अरे ये मानव सुन ले बात, ये मानव सुन ले बात, व्यसन को छोड़ दे सारे, व्यसन को छोड़ दे सारे, व्यसन को छोड़ दे सारे, व्यसन को छोड़ दे सारे. ये मानव सुन ले बात, ये मानव सुन ले बात, व्यसन को छोड़ दे सारे, व्यसन को छोड़ दे सारे, व्यसन को छोड़ दे सारे, व्यसन को छोड़ दे सारे. सोडून टाका व्यसन. व्यसनानं जीवन चांगलं होत नाही, बर्बादी आहे आपली. वा शराब गांजा पीकर किसने जीवन सफल बनाया, शराब गांजा पीकर किसने जीवन सफल बनाया. खाक किया है तन को धन को, आखिर दुर्गति पाया, पाया पाया पाया. ये मानव सुन ले बात, व्यसन को छोड़ दे सारे. ये मानव सुन ले बात, व्यसन को छोड़ दे सारे, व्यसन को छोड़ दे सारे, व्यसन को छोड़ दे सारे. अहंकार भी व्यसनच आहे, मी पणाही व्यसनच आहे, निंदा करणं ही व्यसनच आहे, हर्रा दारू गांजा सट्टा जुवा ह्या व्यसनच, जातीयवाद करणं ही व्यसनच. बाबाजी हे व्यसन आहे बरं, कोणतं नाही कोणतं माणसाने व्यसन आहे, आणि त्याच्यामुळे आम्ही परेशान आहे. म्हणून आपल्याला साध्या आणि सरळ भाषेमध्ये आपलं कीर्तन आहे की तुमच्या मनाला पटलं पाहिजे. असं ते म्हणाल महाराज तुमचे प्रश्न असेल, महाराज एवढं सगळं कशासाठी करावं लागते जी महाराज? किती कीर्तन आहे, किती भागवत आहे, किती प्रवचन आहे, किती सत्संग आहे, सर्व आहे. हो आहे ना. याचा आवाज गेल्यावर परिवर्तन होते, नाही जास्त वेळ होईल पण बदल होते. अहो एखाद्यानं हातामध्ये जर तलवार घेतला, एखादी माऊली जर आज बॅग भरून निघून जायला लागली 498 करून, तिच्याही कानावर जर गेलं तर ती म्हणन अरे मा प्रपंच सोडून जाण्यापेक्षा घरी गेलेली बरं. हे लाऊडस्पीकर नाही काम करते, हे लाऊडस्पीकर, हे सत्संग, हे जयंत्या, पुण्यतिथ्या, महापरिनिर्वाण दिन, हे जेवढे काही होते ना समाधी सोहळा वगैरे, हे कायसाठी जी? त्या निमित्तानं वर्गणी गोळा करतो आपण, त्या निमित्तानं वर्गणी गोळा करतो. त्या वर्गणीतून मंडप होते, त्या वर्गणीतून साऊंड सर्व्हिस होते, त्या वर्गणीतून कलाकार मंडळ येते, त्या वर्गणीतून जेवणाची व्यवस्था होते, त्या वर्गणीतून स्वच्छता होते, त्या वर्गणीतून जे काही व्हायचं ते होते जी. तुमच्या सगळ्यांच्या वर्गणीतून होते. कुठं वाया चाललं जी? तुमचं घर जर सुखात असेल, पण एखाद्याचं घर दुखात असेल तर
मी तर सांगितलं जे टाकी हे वाले भोगे तर त्या वरोऱ्यामध्ये राहिले पाहिजे तिकडे. नाही बी आली असती तर तरी माझ्या कीर्तन तिथं जाग्यावर ऐकायला गेलं. गोपाल कृष्ण भगवान. जेवढे जेवढे भोगे असले ना तेवढा आनंद वाटते. कारण सांगू का तुम्हाला, अहो दुःख घराघरात आहे. खूप दुःख आहे. अशा रडते हो माय, अशा रडते लय कठीण आहे. कितीतरी तरुण, कितीतरी पोरं व्यसनाधीन झाले. कोणी गांजाच्या व्यसनाला लागले, कोणी दारूच्या लागले, काही सट्ट्याच्या, काही जुव्याच्या, काही कसं, काही चोरीच्या, कोणी अत्याचार करायला लागले, कोणी पोरी बारीवर अत्याचार करायला लागले. अरे बापा बापा लय भारी काम आहे, पण त्यांना कायद्याची माहिती नाही. कायदा सुव्यवस्था लय कडक आहे. ह्या पोरांना वाटत नाही त्या टायमाला, असं वाटतं की काहीच होत नाही आपलं, हट पाहून घेऊ. अरे तसं नाही ना राजा. एकदा जर कायद्यात चाकोरीत माणूस फसला ना, जसं वाघाच्या तोंडाच्या जबड्यात जर हरिण सापडलं ना, तर ते हरिण कधी काही तळमळ कराल तरी साप पकडू नाही शकत, तुम्ही सुटू नाही शकत. कारण ते नड्डीचाच घोष घेते. वाघ कोणाचा घोष घेते? नड्डी पकडते. त्याला माहित आहे या इथं ऐकते म्हणून पाय घे पकडला घोड्याचा तर दुसरा लात मारल, पण ते घोड्याचा पाय पकडायला जाणार नाही वाघ. एवढा हुशार आहे. त्याला माहित अशी उडान घेते आणि नड्डी पकडते. नड्डी पकडल्यावर आपली झाली खतमच काम झालं. इथंच काय सगळं आपलं असं दाबलं तर मी कीर्तन करू शकेन. सांगा मागून कोणी आलं नड्डी दाबली का करणार जे मी काय हात असे असे हाले. फाशी बिशी लावली किंवा काही लावले तर किती वेळात मरते माणूस? लवकर. हे फाशी महाराज, फाशी घेऊन मरणं, जहर पिणं, विहिरीत उडी टाकणं, जळून घेणं, काही बी नाही. हे याच्यासाठी नाही आलो आपण, काही दिवस जगण्यासाठी आलो. पण आता तुम्ही एवढे लोक आहे, एवढे लोक घेऊन जाण घरी, सांगा ना आपल्या बालकाले. कोणी पोराला सांगा, कोणी सुनल सांगा, सुसून असेल तर सासून सांगा, पण ते नाही ऐकायला ना, तिला थोडी माहित नाही इथला आनंद. इथला आनंद तिला माहित नाही. म्हणून एखादी जैलात गेला माणूस, त्याला माहित आहे जैलाची दाळभाजी, त्याला माहित आहे तिथं पांघरून. एवढ्या थंडीमध्ये 3-3, 4-4 ब्लँकेट आपण घरी घेतो. कधी कधी तिनाचं घर जर असलं, झोपडं गिपडं असलं, अरे बाहेर पडणारे लोक आहे, त्यांना काय कठीण परिस्थिती आहे. पण ज्याच्या घरामध्ये सगळं आहे तो त्याच्या घरामध्येच, स्लॅबच्या घरात जास्त काही जय गुरु, स्लॅबच्या घरात जास्त काही गरमी हो थंडी लागत, पण टिनं मध्ये लागत. कारण माझं घर टिनं नाही ना, मस्त वाटते. कारण कसं आहे, आनंद तिथंच मिळते. म्हणून गाडगे बाबा आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवरा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवरा. पाव्यातला सूर जैसा ओठाटुनी ओघळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवरा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवरा. कारण या जीवनाचा आनंद तसा असला आणि तो आनंद तुम्हाला घेता येतो. आज कीर्तन ऐकून जा तुम्ही, आणि ऐकून गेल्यानंतर तुम्ही त्याचं चिंतन करा. मी तुम्हाला आज गॅरंटीने सांगून देतो, तुम्ही कितीकही काही कराल, किती भजन कराल, किती पूजन कराल, काही बी कराल, देव आपलं बरं करण याचा विचार न करत जा. तुमचं आचरण चांगलं असेल तर आपण कधी चांगलं होणार आहे. तुमचे विचार चांगले असेल तर आपण कधी चांगलं होणार आहे. पण तुम्ही म्हणाल मी भजन केलं, मला चांगलं झालं पाहिजे, हे जमत नाही. त्यानं चांगलं होत नाही. फक्त तुम्ही सुरळीत रस्त्यावर चालावे, वाईट रस्ता नसायला पाहिजे, चांगला रस्ता तुम्हाला मिळाला पाहिजे. आणि म्हणून हे भजन आहे, म्हणून हे कीर्तन आहे, म्हणून हे प्रवचन आहे. तुम्ही घोडे महाराजाच्या कीर्तनात बसलो, गाडगे बाबाच्या कीर्तनात आलो. आता गाडगे बाबाची पुण्यतिथी आहे आणि आता माझं चांगलं होणार आहे. इथचा मी काला नेणार आहे आणि मी त्याला खाऊ घालणार नाही. नाही नाही त्याला दवाखान्यात न्यायला लागला. हे अंधश्रद्धा झाली. मग इथचा काला नेला तर कॅन्सर बसला बाबा.
नाही इच्छा कालाने लग्न नवऱ्याचं भांडण बसलो बाबा इच्छा कालाने नाही नाही भांडण बसू शकते विचार ऐकले भांडण खतम होऊ शकते जर विचार जर कानावर पडले तर भांडण खतम होऊ शकते बोलीने भांडण खतम होते का